महाराष्ट्रातील दिव्यांग, वृद्ध आणि विधवा जे महिला आहेत त्यांच्यासाठी मी एक गुड न्यूज घेऊन आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर ते गुड न्यूज काय आहे ते आपण पुढे पाहूया. ह्या चॅनलवर तुम्ही प्रथमतः आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण महाराष्ट्रामधील जे नवीन स्कीम वगैरे आलेल्या आहेत, जे दिव्यांगां रिलेटेड हर एक छोटी मोठी अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटते. आणि महाराष्ट्रामधील किंवा जे आपल्या इंडियामध्ये जे न्यू स्कीम आल्या आहेत ते सगळ्या स्कीमचे अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळत असते. तर तुम्ही ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये हर एक अपडेट आहे ते खूप लवकर तुम्हाला कळत जाईल. तर चला आपण आपल्या मेन टॉपिकवरती वळूया. तर तुम्हाला मी डायरेक्ट ह्या ठिकाणी दाखवतो की तुमच्यासाठी गुड न्यूज काय आहे. तर सिम्पली आपण जे गुड न्यूज बघणार आहोत त्या वेबसाईटवरती जाऊया. वेबसाईटवरती एक छोटीशी अपडेट आली आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जे तुम्ही एवढं खूप जास्त त्याचा बेसब्रीसह आणि वाट पाहतात तेच न्यूज तुमच्यासमोर इथे आलेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी वेबसाईट पण दाखवतो आणि त्याची अपडेट आहे ते पण दाखवतो. तर तुम्हाला ते गुड न्यूज पाहण्यासाठी तुम्ही ते बघू शकता. हे जी मी वरील वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. देखील आहे SAS महाराष्ट्र DBT. तर तुम्हाला आता ही वेबसाईट जे आहे ह्याच्या थ्रू तुम्हाला थोडासा क्लू आला असेल मी कोणत्या रिलेटेड कोणची अपडेट आहे ते तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. तर चला आपण त्या डायरेक्ट अपडेटवरती जाऊया. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेबसाईट आपण ओपन केल्या केल्या तुमच्या समोर जी गुड न्यूज आहे ह्या ठिकाणी आलेली आहे, जे की मी तुम्हाला ह्या ठिकाणी शेअर करतो. तर हे तुम्हाला गुड न्यूज ह्या ठिकाणी समजलीच असेल की ज्यांना पेन्शन येतं, जे की वृद्ध, दिव्यांग आणि जे आपल्या महाराष्ट्रातील विधवा महिला आहे तर त्यांच्यासाठी जे पेन्शन येतं तर त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे. तर ह्या ठिकाणी वेबसाईटवर ज्यांना DBT थ्रू तुम्हाला माहिती असेल DBT थ्रू पेन्शन पडली जाते तर DBTचं ह्या ठिकाणी त्यांनी अपडेट ह्या ठिकाणी केलेलं आहे की DBTमध्ये तुमचं जे पेन्शन आहे ते कधी पडणार आहे त्याची इथं ह्या ठिकाणी अपेक्षा आपण करू शकतो. तर कारण ह्यामध्ये त्यांनी डीपमध्ये ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की तुम्ही ह्या ठिकाणी मी तुम्हाला हायलाईट करून ह्या ठिकाणी दाखवतो. तर तुम्ही 9 तारीख बघा. 9 एप्रिलपासून ते 9 एप्रिलपासून 1 वाजेपासून ते तुम्ही बघू शकता 10 एप्रिलपर्यंत या ठिकाणी 9 वाजेपर्यंत वेबसाईट आहे ते ह्या ठिकाणी बिझी असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये ह्यांनी हे दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे की ह्या जे आहे पूर्ण ट्रान्झॅक्शन जे आहेत यांचे यामध्ये पूर्ण ट्रान्झॅक्शन चालणार आहेत, जे की जे ट्रान्झॅक्शन चालतात DBT थ्रू जे वितरण होते त्याची वितरणाची पूर्ण प्रोसिजर चालणार आहे ह्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही आता समजू शकता 9 तारीख आहे आणि 10 तारीख तुम्ही समजू शकता 9-10. तर असा 11 तारखेला ह्या ठिकाणी डायरेक्ट तर ह्या ठिकाणी खूप लवकर तुमची ह्या ठिकाणी पेन्शन पडण्याची शक्यता आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी 9 आणि 11 तारखेला ह्या ठिकाणी सुट्टी दिलेली आहे. तुम्हाला माहिती असेल 11 तारखेला सुट्टी असते जो की सॅटरडे दिला आहे. तर 11 आणि 12 तारीख तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 11 आणि 12 तारखेला तर 11 तारखेला शनिवार आहे. तर 11 तारखेला मे बी तुमचे अकाउंट जिल्ह्या थ्रू ते अपडेट होतात. तर मे बी काही जिल्ह्याची शक्यता आहे की 11 तारखेला पेन्शन येण्याची शक्यता आहे आणि जे काही जणांचे संडे जो की 12 तारखेला आहे. 12 तारखेला तर सगळे ऑफिशियल काम बंद असतं. तर त्यामुळे संडेला म्हणजे काही ठिकाणचे संडेला पण ह्या ठिकाणी पेन्शन येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही असं समजू शकता. तर हे ह्याच्यामध्ये सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट आहे आणि ह्यामध्ये हे पण आपण अंदाजा पकडू शकतो जे मार्चमधील काही जणांची जी पेन्शन राहिलेली होती जे की 2,500 ते पण ह्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे असं आपण गृहीत धरू शकतो की ह्या डेट्सला यांचे हे मार्च मंथमधले आणि एप्रिलमधले सोबत असे भेटू शकतात आणि ज्यांचं ह्या ठिकाणी ज्यांना आली नव्हती मार्चमध्ये तर त्यांना ह्या ठिकाणी 5,000 येण्याची शक्यता आहे. आपण ह्या ठिकाणी अपेक्षा करू की त्यांना 5,000 येऊ शकतात मे बी असं धरू शकतो. तर ह्याच्या रिलेटेड काही अपडेट तर नाही आली. फक्त आपण अंदाजा सांगू शकतो की त्यांचं पण ह्या ठिकाणी पेन्शन येण्याची शक्यता दाट दिसत आहे. आणि बाकींचे जे नॉर्मल आहे
ज्यांचं आता त्यांनी तुम्हाला पाठीमागं मी याच्या रिलेटेड व्हिडिओ पण बनवले होते की ई के वाय सी जी आहे, ई के वाय सी तुम्ही ह्या ठिकाणी केलेली आहे का नाही. ई के वाय सी ज्यांनी केलं आहे त्यांच्यासाठी पण हे चांगलं आहे. त्यांचं पण ह्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी केलं असेल तर त्यांचं पेमेंट आहे, जे पेन्शन आहे ह्या टायमाला नक्की 100% ह्या जे मी तुम्हाला सांगितलं 13 किंवा 14 तारखेला येऊ शकतो किंवा काही काही जणांना 10 तारखेला पण या ठिकाणी पेन्शन येण्याची शक्यता आहे. कारण हे डिश टू बीट जो पेन्शन होतो तो जिल्ह्या थ्रू होतो. काही ह्या जिल्ह्यामध्ये काही आणि जे बाकी आहेत दुसरे असं काही काही जिल्ह्यामध्ये त्यांचे पॅकेज असतात. तर त्या थ्रू आता छोटे छोटे त्यांचं म्हणजे डिवाईड केलेलं असतं की ह्या जिल्ह्यामध्ये अगोदर त्या जिल्ह्यामध्ये असे त्यांच्या सिस्टम थ्रू ते लावलेलं असतं. तर त्याच्या थ्रू ते स्लोली स्लोली ज्या त्या जिल्ह्यामध्ये ते अमाऊंट पोहोचू शकते. तर आता काही काही काळजी करण्याची हे नाही आहे. खूप लवकर सर्वांचे हे पेन्शन आहे तुमच्या अकाउंटवरती जमा होईल. तर हे सगळ्यांना खूपच वेट करत होते की मार्चवाले तर सगळ्यात जास्त ज्यांना मार्चमध्ये नाही आलेले ते तर खूप जास्त वेट करत होते. कारण त्यांना ह्या मंथमध्ये खूप प्रॉब्लेम फेस करावा लागला की मी समजू शकतो की प्रॉब्लेम त्यांना आले असतील की यार पेन्शन आले नसल्यामुळे काय काय फेसेस करावं लागतं. सो त्यांचा पण ह्या ठिकाणी आता जो वाट पाहण्याचे आहे ते पण खतम झालेले आहे. आणि पण हे तुम्ही कन्फर्म करून घ्या. तुम्हाला के-वाय-सी करणं हे खूप मॅन्डेटरी आहे. तर तुम्ही हे परत वारंवार मी सांगत आहे, ज्यांनी के-वाय-सी केली नसेल, तर प्लीज जाऊन तुम्ही के-वाय-सी करून घ्या. त्यासाठी मी डॉक्युमेंट्स वगैरे ऑलरेडी सांगितले आहेत. त्यासाठी तुम्ही आपला डिस्कशन बॉक्समध्ये मी आपल्या जो ह्याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवला होता, त्याची लिंक मी टाकून देईन. सो तुम्ही तिथून पण जाऊन ते सगळे डिटेल्स तुम्ही पाहू शकाल, की के-वाय-सी कसं करायचं आहे आणि तहसीलमध्ये जाऊन काय काय तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावे लागतात आणि आधार कार्ड त्या ठिकाणी कसं अपडेट करावं लागतं ते. आय होप ही खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेलच 100%. तर आवडली असेल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि परत तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स वगैरे असेल किंवा मार्चमधल्या पेन्शन रिलेटेड काही तुमच्या मनामध्ये क्वेश्चन येत असतील, काही प्रश्न येत असतील तुमच्या मनामध्ये, तर तुम्ही मला न काही काळजी करता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी त्याचं तुम्हाला आन्सर देईल. आणि ह्यानंतर आपण ह्या चॅनेलवरती जो 200 स्क्वेअर फूट आणि जो 500 स्क्वेअर फूट जागा आहेत त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत. आणि रेल्वे पास आणि जे दिव्यांगांच्या जे पूर्ण स्कीम आहेत ते पूर्ण स्कीम आपण ह्या चॅनलवरती कव्हर करणार आहोत. जसा जसा आपल्याला डेली तुम्हाला ह्या चॅनलवरती एक ना एक व्हिडिओ सतत तुम्हाला भेटत राहील. काही दिवसामध्ये मी ट्राय करेन की ऑनलाईन येण्याचं आणि जे तुमचे लाईव्ह प्रश्न वगैरे आहेत मी त्याचा पण ह्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याची कोशिश करेन. त्याचं काय काय तुम्ही जे प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय त्याचं कसं काय सोल्युशन असू शकते, तुम्ही कसं मॅनेज करू शकता ते सब पुढं पण आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, आय होप हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मनामध्ये कसला पण डाऊट असो तुमच्या रिलेटेड मनामध्ये, महाराष्ट्र स्कीम रिलेटेड असो किंवा दिव्यांगां रिलेटेड काय असो, तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याचा पूर्ण तुम्हाला आन्सर देण्याची कोशिश करेन. तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.